महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बेकायदा वैद्यकीय व्यवसायावर सुरगाणा पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक। पीएसआय मनोज कुवर यांची धडाकेबाज कारवाई। सुरगाणा कोणतीही वैद्यकीय पात्रता अथवा अधिकृत परवानगी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टर विरोधात सुरगाणा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। सचिन संतोष बाडावाई 44 व्यवसाय खाजगी वैद्यकीय व्यवसाय राहणार तेलीगल्ली सुरगाणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरगाणा शहरातील तेलीगल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली। संबंधित व्यक्ती कोणतीही अधिकृत वैद्यकीय परवानगी नसताना रुग्णांवर तसेच बालकांवर वैद्यकीय उपचार व औषधोपचार करत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33, 34, 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान IV सेट, DNS बाटल्या, विविध इंजेक्शन, ओमपेराझोल, मॉन्टेलुकास्ट, केटोरोलॅक, कॅफोडॉक्सिन, डिक्लोफिनॅक, डॉमपेरिडन यासह विविध औषधे, सलाईन, निडल्स तसेच स्टेथोस्कोप असा एकूण 9,769 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या कारवाईमुळे सुरगाणा तालुक्यात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या धडाकेबाज व अभ्यासपूर्ण कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अशा प्रकारे परवानगीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। प्रतिनिधी सागर मोर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।